शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक गोव्यामध्ये लपला। स्वतःच्या गाडीने सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती। सीआयडी चौकशीमध्ये महत्त्वाची बाब समोर। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडी अधिकाऱ्याचा दावा, तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना। पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी काम करणार। 9 पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश। राज्य सरकारकडून जीआर जारी। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशीलवार माहिती सीआयडीने मागवली। कराडची बँक खाती परळी आसपासच्या परिसरामध्ये।